नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही सगळे कसे आहात? आज आपण शिकणार आहोत सारे कसे छान ही कविता. तर चला आपण ही कविता वाचून घेऊ आणि मग प्रश्नांची उत्तरं देऊ. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्षाच्या पंखावर छान छान नक्षी. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले. चला परत एकदा वाचायचे का? आता तुम्ही ही कविता माझ्यासोबत परत म्हणा. गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा. झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्षाच्या पंखावर छान छान नक्षी. झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले. मुलांनो, कविता कशी आहे? छान आहे का नाही? ही कविता पाठ करून घ्या आणि शाळेत म्हणून दाखवा. आता आपण या प्रश्नांची उत्तरं लिहूया. चला लिहून घ्या बरं. प्रश्न पहिला, गावाजवळ काय आहे? उत्तर, गावाजवळ नदी आहे. प्रश्न दुसरा, नदीच्या पाण्यात काय आहे? उत्तर, नदीच्या पाण्यात मासे आहेत. प्रश्न तिसरा, झाड कोठे आहे? उत्तर, झाड झोपडीजवळ आहे. प्रश्न चौथा, झाडावर काय आहे? उत्तर, झाडावर पक्षी आहे. प्रश्न पाचवा, छान छान नक्षी कोठे आहे? उत्तर, पक्षाच्या पंखावर छान छान नक्षी आहे. प्रश्न सहावा, झाडाजवळ काय आहे? उत्तर, झाडाजवळ शाळा आहे. प्रश्न सातवा, बागेत डोलणारी मुले कोणाला म्हटले आहे? उत्तर, बागेत डोलणारी मुले मुलांना म्हटले आहे. आता आपण पाहू पुढचा प्रश्न. पहा, ऐका, म्हणा, वाचा. तर आपल्याला हे शब्द वाचायचे आहेत. पक्षी, क्षला ईची मात्रा क्षी, पक्षी. नक्षी, नक्षी, झला ओची मात्रा झो, झो, प, डला ईची मात्रा डी, झो, प, डी, झोपडी. झला ओची मात्रा झो, प, झोप. झला आची मात्रा झा, ड, झाड. पक्षी, नक्षी, झोपडी, झोप, झाड. मुलांनो, आता आपण पाहूया शब्दार्थ. हे सगळे शब्दार्थ तुम्हाला पाठ करायचे आहेत. सारे कसे छान, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार? एव्हरीथिंग इज सो ब्युटिफुल. गाव, विलेज. नदी, रिव्हर. मासा, फिश. झोपणे, टू स्लीप. झोपडी, हट. पक्षी, बर्ड्स. पंख, विंग्स. नक्षी, डेकोरेशन. बाग, गार्डन. डोलणे, टू मूव्ह इन द एअर. फुले, फ्लॉवर्स. पुढचा प्रश्न पहिला, शब्द ऐका, प्रत्येकातील सारख्या अक्षरांस गोल करा. हा प्रश्न तर तुम्हाला नक्की सोडवता येईल, कारण हा प्रश्न आपण या आधीच्या धड्यामध्ये पाहिला आहे. मामाची आमराई हा आपण धडा शिकलो की नाही? त्या धड्यामध्ये आपण हा सेम असा आपण प्रश्न सोडवला. तर चला आता ह्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. सारखं अक्षर कुठे आहे इथे? झो, प, झोप. झो, प, डी, झोपडी. सारखं अक्षर आहे झो. पक्षी, पक्षी. नक्षी, नक्षी. सारखं अक्षर आहे क्षी.
प्रश्न दुसरा, गोलातील अक्षरे वाचा. ज ओ जो, क्ष ई क्षी. प्रश्न तिसरा, पहा, ऐका, समजून घ्या, वाचा, लिहा. क्षला ई ची मात्रा, तर काय तयार झाले? क्षी. झला ओ ची मात्रा, तर काय तयार झाले? झो. क्ष ला ओ ची मात्रा, क्षो. झला ई ची मात्रा, झी. तर आपल्याला ह्या पद्धतीने इथे सोडवायचे आहे. आपल्याला इथं कोणती मात्रा दिली ती इथे लिहायची आहे. तर इथे कोणती मात्रा आहे? मोठ्या ई ची मात्रा. तर आपण इथे लिहिणार क्ष ई क्षी. आता पहा, इथे कोणतं व्यंजन आहे? क्ष. तर ते आपल्याला इथे लिहायचं आहे. क्ष ए क्षे. क्ष ऐ काय तयार होणार? क्षे. क्ष ओ क्षो. ज ई झी. झला ए ची मात्रा, व्यंजन काय येणार? ज. झला ए ची मात्रा जे. झला ऐ ची मात्रा जय. झला ओ ची मात्रा जो. प्रश्न चौथा, पहा, गिरवा, वाचा. इथे तुम्हाला फक्त लिहायचे आहे. पुढचा प्रश्न, क्ष व ज या अक्षरांनी सुरू होणारे किंवा शेवट होणारे शब्द पुढील चौकटीत लिहा. तर आपल्याला इथे क्ष या अक्षरापासून किंवा ज या अक्षरापासून सुरू किंवा शेवट होणारे शब्द लिहायचे आहेत. तुम्ही काही शब्द सांगू शकाल का? पहा, काय लिहिणार आपण? री क्ष, रिक्षा. रु द्रा क्ष, रुद्राक्ष. पुढचा शब्द लिहूया, क्षण, क्षमा, शिक्षा, नक्षी. साक्ष, पक्षी. आता आपण ज या अक्षरांनी सुरू होणारे शब्द लिहू. झरा, झेंडा, झोपडी, झाड, झोप, झेंडू, झाडू, झोपणे, झुंड, अक्षर. आपण एक क्ष पासून होणारा शब्द लिहू. मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही कविता आणि ह्या कवितेतले प्रश्न उत्तर? सगळे सोपे आहेत की नाही? हे लिहून घ्यायचे आणि हे सगळे प्रश्न उत्तर पाठ करायचे आणि पाठ केल्यानंतर न पाहता एकदा लिहून काढायचे. तर चला, आता आपण परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.